तर मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवार नगर या भागात रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य आहे। महापालिका खड्डे बुजवत असल्याचं सांगतं, पण स्थानिकांचा आरोप आहे की फक्त ठराविक ठिकाणीच डांबरीकरण केलं जातं। उर्वरित मोठे खड्डे तसेच आहेत। खड्ड्यांमुळे कधीही मोठी जीवितहानी होऊ शकते। पाऊस थांबला असला तरी मुंबईभर खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे। तरी दृश्य आपण बघतोय विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये खड्ड्यांचं कसं साम्राज्य पसरलंय आणि याच ठिकाणाचा आढावा सुद्धा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। मुंबईमध्ये जरी पाऊस थांबलेला असला तरी सुद्धा आपण पाहतोय की मुंबईतल्या अनेक ठिकाणी जे आहे ते खड्डे पडायला सुरुवात झालेली आहे। सध्या मी मुंबई येथील विक्रोळी परिसरातील कन्नमवार नगर या ठिकाणी उपस्थित। आपण माझ्या मागे जर पाहिलं तर कन्नमवार नगर परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले होते त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून खड्डे बुजवण्याचं काम जो आहे तो हाती घेण्यात आलं आहे। खरं तर या संपूर्ण कन्नमवार नगर परिसरामध्ये आपण पाहतोय की मोठमोठे खड्डे जे आहेत ते पडले होते। महानगरपालिकेने या संपूर्ण खड्ड्याला बुजवण्याचं काम जो देखील हाती घेण्यात आलं। खरं तर आपण पाहतो की ज्यावेळी खड्डे मोठ्या प्रमाणात पडतात त्या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आणि त्यामुळे या संपूर्ण कन्नमवार नगर परिसरात पाहतोय की फक्त ठराविक ठिकाणी जे आहे ते महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आहे ते डांबरीकरण खरं तर ज्या ठिकाणी खड्डे पडले त्याला बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। परंतु पुढे आपण पाहतोय की या संपूर्ण कन्नमवार नगर परिसरामध्ये मोठमोठे खड्डे आत्ताही देखील आहे। त्यामुळे फक्त दाखवण्यापुरती जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून फक्त ठराविक ठिकाणी जे आहे ते खड्डे बुजवण्याचं काम जो आहे तो हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की आत्ताही कन्नमवार नगर परिसरामध्ये अनेक खड्डे जे आहेत ते पडले। खरं तर सातत्याने पडत असलेला पाऊस आणि याच्याचमुळे कुठेतरी अशा पद्धतीने अनेक ठिकाणी जे आहेत ते खड्डे या विक्रोळी येथील कन्नमवार परिसरामध्ये पडताना आपल्याला दिसून येत आहे। फक्त ठराविक ठिकाणी जे आहे ते महानगरपालिकेच्या माध्यमातून डांबरीकरण करून जे आहे ते या खड्ड्याला बुजवण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे लवकरात लवकर या संपूर्ण कन्नमवार परिसरामध्ये जेवढे खड्डे पडले ना मुंबईमध्ये विशेषतः ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्याला लवकरात लवकर बुजवण्यात यावी अशी देखील विनंती स्थानिकांच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे। पुढे प्रणित रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई।